सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आले आहेत. प्रशिक्षणार्थी असून त्यांना केबिन हवी होती. सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावण्याच्या प्रकारामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्यात. त्यांना 21,000 रुपये दंड लावण्यात आला. या संदर्भात त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली. कालपर्यंत त्यांच्या घराबाहेर ही कार उभी होती, मात्र आज ही कार त्यांच्या घराबाहेर दिसत नाही. त्यांच्या घराबाहेरून ही कार गायब झालेली आहे. त्याचबरोबर आणखी एक कार या घराबाहेरून गायब झालेली आहे. त्यामुळे नेमकी ही कार कुठे गेली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. IAS को प्रोटेक्शन मिळती है. म्हणजे IAS ऑफिसरला तुम्ही सस्पेंड करू शकत नाही आणि मेजर पेनल्टी शिक्षा आप नहीं दे सकते. म्हणजे डिसमिसल, रिडक्शन इन रँक वगैरह सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी शिवाय तुम्ही हे सिरियस त्यांची विरुद्ध कारवाई करू शकत नाही. पण FIR रजिस्टर करण्यात काही हरकत नाही, केलंच पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट कुठलीही गव्हर्नमेंटची परमिशन लागत नाही. FIR इज जस्ट रजिस्ट्रेशन ऑफ एन ऑफेन्स. तुम्ही पनिशमेंट तर देत नाही. आमतौर पर प्रोबेशनर नेहमी असा करत नाही. ज्युनियर आहे, आताच सर्व्हिस जॉईन केला आहे, त्यांना एवढं धाडस नाही, एवढी माहिती नाही गाडीमध्ये दिवा पाहिजे वगैरे वगैरे, तर ते तसा हे सगळा धंदा ते करत नाही कधी. म्हणून हे जरा एक विचित्र गोष्ट आहे. पण ऐसा समझू नये कि IAS में ऑनेस्ट ईमानदार लोग हैं, IAS में भी बदमाश लोग हैं, IAS भी करप्ट सर्विस है. ये नहीं कह सकते कि बाकी सब सर्विसेज में करप्शन है, सिर्फ IAS का आदमी करप्ट नहीं है. बहुत करप्ट है. वो डिपार्टमेंट के ऊपर बैठता है, डिपार्टमेंट को कंट्रोल करता है, सब करप्शन उसके सामने चलता है, वो रोकता नहीं है. सो IAS इज ऑल्सो करप्ट. लोग बोल रहे हैं ना कि ये लेडी ने इस तरह कैसे किया, अरे IAS की लेडी, अरे IAS करप्ट है, पर प्रोबेशनर होके उसने ऐसे किया, ये जरा विचित्र बात है. एक दूसरा जो आपने सवाल पूछा कि क्या करना चाहिए, इमीडिएटली FIR रजिस्टर करना चाहिए था. ये जो फर्जी डॉक्यूमेंट बनाते हैं, इट कम्स अंडर द सेक्शन ऑफ फॉर्जरी. इसको फॉर्जरी बोलते हैं IPC में. ये बहुत हेवी सेक्शन है. इट्स अ सीरियस ऑफेंस. सो इमीडिएटली FIR शुड बी रजिस्टर्ड. ये लोग बोल रहे हैं कि अभी हम इंक्वायरी करेंगे, घर से इंक्वायरी ऑफिसर अपॉइंट करेंगे. काही जरूरत नहीं. कॉम्प्लिकेटेड केस नहीं है. तुम्ही FIR द्या. FIR देने के बाद प्राथमिक चौकशी के बाद FIR दिया जाता है. प्राथमिक चौकशी म्हणजे काय कि भाई ऑफेंस हुआ है, बस. FIR रजिस्टर करने के बाद डिटेल चौकशी होती है. तो ये लोग तो FIR ही नहीं रजिस्टर कर रहे हैं. नहीं, हाँ, ट्रांसफर क्या है, कुछ नहीं है. सस्पेंशन क्या है, कुछ नहीं है. 10 दिन के बाद वो फिर रीइंस्टेट हो जाएंगे. दैट्स नॉट अ पनिशमेंट. इट्स अ क्रिमिनल ऑफेंस. फॉर्जरी क्रिमिनल ऑफेंस है. तो इस लेडी पर ये सेक्शन क्यों नहीं लगाया जा रहा, FIR रजिस्टर क्यों नहीं हो रही? करेक्ट प्रोसीजर इज FIR रजिस्टर करो, इमीडिएटली अरेस्ट करो और बेल पर छोड़ सकते हो आप, वो बात अलग है. बट आप FIR ही नहीं डाल रहे. इसका ये मतलब है कि आप सेक्शन में इधर उधर गड़बड़ करना चाहते हैं.